स्टेचं रूमचं चार्जेस कसं काय आहे, परत आमची गाडी एवढी किलोमीटर चालली त्याला पेट्रोल खर्च किती झाला, परत ब्रेकफास्ट, नाश्ते, लंच, डिनर वगैरे याचा पण तुम्हाला एक्सपेन्स अंदाजे आम्ही सगळं काढलेलं आहे, तो पण तुम्हाला सांगतो. जय शिवराय मित्रांनो. ॲक्च्युली आपण निघालो होतो 25 तारखेला रात्री 1 वाजता निघालो आणि काल रात्री 28 तारखेला रात्री 11 वाजता आपण पोचलो घरी. तर आपली गाडी टोटल झाली 1536 किलोमीटर. त्याच्यानंतर आपण तुम्हाला सजेशन काय द्यायचे असतील आम्हाला ते म्हणजे कसं, आता ही गाडी आहे तुम्ही बघू शकता आपली डूक 390 आपला रॉकेट. त्याचं कसं आहे सीट वगैरे थोडं हार्ड आहे, त्याच्यामुळे थोडं ट्रॅव्हलिंगला थोडा त्रास झाला कंटिन्युअसली रनिंग असल्यामुळं. तुम्हाला सजेशन म्हणून आम्ही सांगणार की सीट कवर वगैरे सॉफ्ट असतील ते बघा. बरं तुम्ही बघू शकता आमच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेल की बॅग आम्ही पाठणावर होती, आमच्या म्हणजे पाठीवर बॅग होती. आणि तुम्हाला एक सजेशन असेल की जे लगेजेस आपले जे बाईक असतात त्यांना साईडला असं हँगर असतात, जे गार्ड असतात त्याला साईडला हे असं गार्ड येतात साईडला. ते बाईक तुम्ही असं ठेवलं ना म्हणजे बॅग ठेवला ना की मग तुम्हाला राईडला त्रास नाही होत काय, कारण की पाठीवर बॅग असल्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला. कारण ती बॅग आहे ना आपली कमीत कमी 40 किलोची होती. पाठीमागे बॅग एवढी बॅग हेवी होती पाठीवर, त्याच्यामुळे थोडा तो एक त्रास झाला. आणि तुम्हाला सांगतो की तिकडं गाड्या चालवण्याची काहीच पद्धतच नाही, म्हणजे कोण पण कसं पण कुठून पण मशीन घुसतं. त्याच्यामुळं सेफ्टी जॅकेट, परत ग्लोव्ज वगैरे, परत रायडिंग गिअर्स असतील, सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करा. कारण की गाडी चालवणं तिकडं म्हणजे लय रिस्की काम आहे. कोण पण कधी पण कुठून पण मधून घुसतात, बिना आकल्यासारख्या गाड्या चालवतात, काही काय समजायला मार्ग नाही. आणि परत आम्ही कसं आहे चेनचं स्प्रे वगैरे नेलं होतं, कारण की आम्हाला माहिती होतं की समजा 1500 गाडी किलोमीटर चालणारच आहे. त्याच्यानंतर 500 किलोमीटरला आम्हाला काय करायचं होतं, चेन क्लीन करायची होती. त्यासाठी आम्ही स्प्रे, लुब्रिकंट स्प्रे वगैरे ते सगळे सोबत नेलं होतं. मग तसं तुम्ही पण कॅरी करा. गाडी जसं तुम्ही चेन वगैरे क्लीन करणार गाडीचा परफॉर्मन्स तुम्हाला अजून चांगला भेटतं, म्हणजे गाडी रनिंगला तुम्हाला काहीच त्रास नाही होत. आणि एवढी गाडी चालली पण गाडीचा बाकी काहीच प्रॉब्लेम नाही की गाडीला दुसरा आम्हाला त्रास झाला. फक्त एवढंच सीट हार्ड असल्यामुळं थोडंसं दुखत होतं, म्हणजे समजू शकता तुम्ही काय त्रास होत होता आम्हाला. हां, आणि बॅगेचा त्रास, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही ना. आमची जर्नी कशी झाली, आम्ही पनवेलवरून निघालो, तिथून आम्ही गेलो इंदोरला, स्टे केला. इंदोरवरून आम्ही गेलो इथे उज्जैनला. उज्जैनवरून आम्ही आलो, मग परत इंदोरला आमचा स्टे होता. तिथून बॅग्स वगैरे सगळ्या आम्ही घेतल्या आणि गेलो इथं ओंकारेश्वरला निघालो. ओंकारेश्वरला पण स्टे केला. तिथून आम्ही कृष्णेश्वरला गेलो, कृष्णेश्वरला पण स्टे केला. आता तुम्हाला पुढं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे आयटिनरी तर आता सांगितलीच, तर तुम्हाला खर्च पण सांगणार आहोत की आम्ही स्टेचं रूमचं चार्जेस कसं काय आहे, परत आमची गाडी एवढी किलोमीटर चालली त्याला पेट्रोल खर्च किती झाला, परत ब्रेकफास्ट, नाश्ते, लंच, डिनर वगैरे याचा पण तुम्हाला एक्सपेन्स अंदाजे आम्ही सगळं काढलेलं आहे, तो पण तुम्हाला सांगतो. की त्याच्यामध्ये गाडीला फक्त या गाडीला एका गाडीला 2 गाड्या होत्या आमच्या, तर याच गाडीला नाही वाटत तरी अराऊंड 7,500 पेट्रोल गेलेलं आहे. आणि ॲव्हरेज जर आम्ही काढला तर एक अराऊंड 22चा ॲव्हरेज दिला गाडीने, बरोबर. त्याच्यानंतर इंदोरला जर तुम्ही बघाल तर AC रूम घ्याल तर तुम्हाला 1200पर्यंत AC रूम भेटतं इंदोरला. त्याच्यानंतर आम्ही स्टे केला इथं ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला पण तुम्हाला एक 1400-1500मध्ये AC रूम भेटते चांगली. परत कृष्णेश्वरला गेलो, कृष्णेश्वरला एक स्टे होता आमचा, तिथे एक अराऊंड 1800 ते 2000मध्ये तुम्हाला AC रूम भेटतं. म्हणजे रूमचा खर्च नाही म्हटलं तरी पण 4500पर्यंत आमचा रूमचा स्टेचा खर्च झाला. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, लंच, डिनर याचा टोटल खर्च जर बघला तर तो पण खर्च आमचा नाही म्हटला तरी पण 8000वर गेला आहे. कारण की गरमी एवढी होती, त्याच्यामुळे कंटिन्युअसली पाणी, आम्ही जिथं पण ब्रेक घेत होतो तिथं एक बॉटल एक माणूस पाणी पितच होता, एवढी गरमी होती तिथं. त्याच्यामुळे अराऊंड तुम्हाला 8000पर्यंत खर्च गेला. आणि टोटल ट्रिप आपली 20,000पर्यंत झाला खर्च बाईकवर. म्हणजे जरी तुम्ही कधी प्लॅन करता या ठिकाणी, म्हणजे इंदोर झाला, ओंकारेश्वर झाला, उज्जैन झाला, कृष्णेश्वर झाला, तर एवढा टोटल तुमची ट्रिप 20,000पर्यंत खर्चामध्ये होऊन जातं.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आहे ना लॉंग राईड करत असाल तर बाईकला सेफ्टी लावा. हे सेफ्टी गार्ड बीड असतील ना XYZ ते लावा. म्हणजे कसं रिस्क नाही का बाईक स्लिप बीप झाली तर गाडीला मारणं बसणार. सेफ्टी गार्ड म्हणजे आम्ही सगळं सेफच राहील. तर तुम्ही सेफ्टी रायडिंग जॅकेट जे सगळं असतील ना ते घालूनच जा. पण ना दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाचे चुकून पण नका जाऊ उज्जैनला बाईकवर. एवढा खतरनाक ऊन होता ना म्हणजे ना सांगलेला बरा जाम खतरनाक ऊन. ते एक रस्त्यानं थांबलेलो चप्पलवाल्याचा होता मोठा दुकान. त्याचे फॅन चालू केला त्या फॅनाच्या खाली बसलो समोरासमोर गरम वाफ फेकायला लागली. म्हणजे एक पापड आम्ही नेलीसता ना तो बी शिजला असता की नसता. आम्हाला असं वाटत होता जसं का आम्ही आगीवर बसले. एवढी गरमी होती. म्हणजे तो अनुभव म्हणजे खतरनाक एकदम. टोटल आपला इकडे बघा पेट्रोलला खर्च झाला 7,500 1536 किलोमीटर आणि रूमला खर्च झाला 3 नाईट म्हणजे 3 रात्री तो खर्च झाला 4,500 आणि जेवण बिस्लरीचं पाणी आहे ब्रेकफास्ट यो खर्च झाला 8,000 रुपये. जर तुम्ही जर प्रोफेशनल असाल तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जा तो तुम्हाला खर्च जास्त असेल. आम्ही एकदम लाईट जेवत होतो. रिक्स नको ना. हे शीट आहे ना यो सॉफ्ट टाकून जा. आता कशी वाट लागतं ना ते मी माझ्या शब्दांना सांगू शकत ते तुम्ही समजून घ्या. चलो लाईक करा सबस्क्राईब करा. यो आपला रॉकेट ती 1538 म्हणजे 1536 किलोमीटर चाललेली. 1 किलोमीटर मी चालवली आज सकाळी. बाकी तुम्ही जर 100-120 स्पीडला जाल ना तर तुम्हाला ॲव्हरेज आहे ना गाडी 25-26 बी क्रॉस करील. आता आम्ही आहे ना मधीन 150-160 कंटिन्यू 150-160 होतं म्हणून आम्हाला ॲव्हरेज ना दिला गाडीने. त्याच्याने 400 cc. बाकी बाईक बीक चालवायला थोडा पण ना त्रास झाला कमरेचा. जसा आरोम पाहिला होतं ना कंबर दुखतं शोल्डर तसा काही वाटलंच ना म्हणा हिच्या बस.